वर्षानुवर्ष हा त्रास कायम आहे। राजकीय नेत्यांकडून खड्ड्यांवर कोट्यवधींचा खर्च करण्यात आला, मात्र सरकारनं देखील खड्डे तात्पुरते स्वरूपात भरलेत। गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवले जातील असं आश्वासन प्रशासकीय यंत्रणेनं देऊनही खड्डे जैसे थेच आहेत। याच त्रस्त ठाणेकरांच्या भावना जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी विकास काटे यांनी। नेहमीच येतं पावसाळा, त्याप्रमाणे नेहमीच येतात पावसाळ्यामध्ये खड्डे। असाच प्रकार गेले अनेक वर्ष ठाण्यामध्ये सुरू आहे। आता आपण उभा आहोत ठाण्यातील आनंदनगर चेकनाका या ठिकाणी। आपण बघू शकतो तर खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मोठमोठाले खड्डे आपल्याला दिसून येत आहेत। हे जे काही खड्डे आहेत, या खड्ड्यांमुळे सर्वांना त्रास होत आहे। खास करून जे काही सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांना तर त्याचा त्रास होतोच, परंतु ठाण्यावरनं मुंबईच्या दिशेने आणि मुंबईवरून ठाण्याला येत असताना हे खड्डे ठाणेकरांचं स्वागत करतायत। खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी खड्डे आहेत आणि या खड्ड्यांमुळे नक्कीच खूप जो काही फटका आहे हा नागरिकांना बसतोय। खड्ड्याने भरपूर रिक्षावाल्यांना त्रास होत आहे। काय होतं नेमकं? गाडीची वाट लागते, गाडीत कामं निघतात आणि काही शरीराला त्रास होतो, पाठ वगैरे दुखते? ते तर नक्कीच होतं। काय मागणी सरकारकडनं? सरकारकडनं आता काय खड्डे वगैरे व्यवस्थित केले तर बरं आहे। खड्डे आहेत भरपूर, गाडी चालवतायत ते आम्हाला त्रास होतोय। जागोजागी खड्डेच आहेत। सरकारने काहीतरी प्रयत्न करावे केले पाहिजे पण कोण करतच नाही ना। विकास काटे, साम टीव्ही न्यूज, ठाणे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।